पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सरकार चा सर चा झाला पेपर चेक? नाही, तपासायचे तुझे पेपर, पण तू अभ्यास सुरू ठेव, तपासतो मी लवकरच। हो हो कलेक्टर वहिनी, चहा देता का? का कलेक्टर झाल्यावर पिऊ? भाऊजी देते की। ठीक आहे। सरकार ते माझा राहिला बघा। तरी कशाला आलाय पण? आज पाहिजेच म्हणत होता, म्हटलं घरल्यान घेऊन जा, दम द्या चांगला त्याला आता, नाहीतर उद्या अशी देतील सगळी घरला पैसे मागायला। मजा आली ना बाळा? आली। सरकार हा? नाही मी आता काय म्हणलं ते आलं ना लक्षात? सरकार मजुरी राहिली। मग वसुली करायला आल्यासारखं काय मागतोय रे? नीट बोल की। किती राहिले होते पैसे? 400 होते सरकार। सुजा दे पैसे त्यांना। सरकार अहो उद्या हीच आपल्या डोक्यावर बसतील, पैसे दे त्यांना। घ्या निघा आता। येतो सरकार। थांबा जरा। सुजा 500 रुपये दे जरा। हा? 500 रुपये दे। काय नाव तुझं? आराध्या। हे घे। खवण्याचं बरं का? हा या जा। अरे असू असू। सरकार अहो ह्यो गावात जाऊन गावभर करणार आता आणि सगळीच बक्षीस मागणार। करू दे, सरकार आहे आम्ही, आम्हाला वाटलं आम्ही केलं। सरकार जे काही केलं ते मस्त केलं, लय भारी वाटलं बघा। हे तू नको अक्कल शिकवू, तो कप घेऊन जा घरात। सरकार छान वाटलं या ठिकाणी। विचार करा, जर आमचे स्वतःचे नातू असते तर आम्ही त्याच्यासाठी काय काय करू। रुमाल सापडत नाही माझा सकाळपासून, ठेवलेला असतो रुमाल। काय अर्जुन काय झालं? रुमाल कुठे माझा? नीट बघितलास का? आपण सगळीकडे बघितला, रुमाल नाही माझा। बरं तू आधी शर्ट घाल, तुला बरोबर रुमाल सापडेल। मला आधी रुमाल पाहिजे, मग शर्ट घालतो मी। तू आधी शर्ट घाल, तुला रुमाल सापडेल। काय म्हणलं होतं मी? नीट बघितलंस का? असं कोण ठेवतं शर्ट खाली रुमाल? अर्जुन रोज इथंच असतो हा? रोज मी तुझ्या हातात देते ना, म्हणून तुला माहित नाहीये।
ठीक आहे. काय झालंय? तेच रात्रीचं स्वप्न डोक्यातून जायना माझ्या. अरे रात्री बोललो की आपण, ठरलं ना आता. मग काय पिवईने नाण्याचं घरी आप्पे सगळा जाळ तुझ्यावर निघल. आत्ता कुठं घरातलं वातावरण थंड झालंय. अरे नाही अर्जुन, मी आत्ता सरकारांना बघितलं, त्यांना घरात नातू पाहिजे. हेच आप्पे त्यांना नातूच पाहिजे फक्त. तुला नाही कळते, या सगळ्यात ना आपलं काम खरं तर सोपं झालंय. आपल्याला चिघळ्याला शया म्हणजे पिवईने घरातून गेल्या ना तेव्हा मी नव्हतो घरात, पण 2-1 महिने भांडणं चालली होती. हे आपण करू की सगळं चांगलं? हा नक्की नक्की. मी तुला रात्री म्हणलं ना, आपल्या घरात फॅमिली फोटो लागणार म्हणजे लागणार. बघा नाही तर करायला जायचो एक व्हायचं भलतंच. का बोलतच होईल? आपला हेतू काही वाईट आहे का? कशाला बोलतो होईल? तू नको ना टेन्शन घेऊ, तुझा बरं कामाला मी बघते. ऐक, हा अरे एक राहिलंच की. काय ते बघ. शपथ. आणि अर्जुन, आणि यातलं काही नाही झालं तर आपल्याकडे एक गोष्ट आहे की. काय? जुगाड. आता बघ, तू नाराज होतास पण मी एक जुगाड केला, तू खुश झालास का नाही? मग तसंच काहीतरी करू. पे तुला हुशार या. येऊ मी का? इकडे काय राहिलंय? काय नाही राहिलं, जा. आणि ऐक, ते फोटो फ्रेमचं ना तू माझ्यावर सोड. येस मॅडम. चल येतो. सावकाश जा. हा. सरकार, अहो ती वाळू कमी पडतीये, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? सरकार, काय रे सुजा? अहो चाललंय काय तुमच्या डोक्यात? अहो सकाळपासून पाहतोय मी, लय शांत शांत दिसताय तुम्ही. सुजा, मला सांग, हे सगळं चाललंय कोणासाठी? कुणासाठी म्हणजे? अहो सरकार, तुमच्यासाठी. अजून कोणासाठी? अरे माझं आता आणखी किती दिवस राहिलं? अहो काय बोलताय तुम्ही? काहीच कळना मला. सुजा, आपल्या माघारी सुद्धा आपली माणसं राहतातच की. सरकार, मी तर कुणाचा विचार करायचा सोडून दिलाय बघा. कार आपल्याच डोक्याला ताप होतो, बाकी काही नाही. माझ्याच लग्नाचं बघा की. अरे तिचं सोड, तुझ्या पोराकडे तरी बघ की. काही नको, बघल ती तिचं. अरे असं कसं? आपला एकुलता एक वारस आहे त्यो. आता येईल की दुसरा अप्पी नाराजाचा? त्याच्या अंगात काय माझं रगत असणार आहे का? का सगळं केलेलं सगळं देऊ त्याच्या त्या विण्याच्या वारसाला? आयुष्यभर त्यानं काही केलं नाहीच, नुसता सांग काम्या न हो नाम्या. आणि आता त्यो बी विरोधात वागायला लागलाय. सरकार, लय पुढचा विचार करताय तुम्ही. असं काय नाही होणार. अरे सुजा, मी आपल्या आरोबद्दल बोलत होतो. जाऊ द्या, ते विषय नको आता. आपण कामाचा बघू, चला. अरे पण सुजा, मग हे सगळं करायचं कोणासाठी? आपल्यासाठी. अजून कोणासाठी? आणि आपण गेल्यावर विषय संपला की मग तिकडे काय का होईना. अरे तुला कालपासून पाहतोय मी, नीट काम कर ना. याला का नाही काढूनच टाकावं लागणार आहे. सरकार लय काम चुका रे यो. थांबा, मी आलोच. काय रे? आता याला कुठल्या भाषेत समजावू तीच समजाना झालंय. मी काय म्हणतोय याला कळणच. ताई, ताई, झालंय सगळ्यावरून. मी जाऊन येऊ का बाहेर? जा. ए आपे, कुठं निघाली? ती कढई घासून घे तेवढी. कसली कढई? त्याच्यात सकाळचं पोहे होतं, ते मी खाल्लं. मला भूक लागली होती म्हणून. मावशी, अहो मग कढईत कोणी पोहे खात असते वय? प्लेट मध्ये घेऊन खायची, नाही तर मी दिली असते. मला लय अक्कल नको शिकू. जा गपचूप धुवून घे ती. मावशी, मी धुते कढई, तिला जाऊ देत, ती बाहेर चालली ना. अगं बया, आता परत बाहेर? घरात एवढे काम पडली तरी बी. मावशी, माझं जरा काम आहे, तेवढं करून येते आणि मग कढई धुते. हा,
आल्यावर धुणार म्हण तशीच पडून राहील आता ती खारकाटी. मावशी आल्यावर धुते म्हणलं ना. ताई मी आलेच. पिऊताई काय ग काय झालं? असंच तुला भेटूशी वाटलं म्हणून बोलून घेतलं. आरू कुठे आहे? कसा आहे तो? आरू मस्त आहे बघ, शाळेत गेलाय. बर. तू सांग, तुझं कसं चाललंय नवीन घरात? पिऊताई तू राहिलीस की त्या घरात? लई ताप देतात का ग? नाही ग पिऊताई. अगं वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळ्या मतांची लोक राहतात ना, म्हणून जरा आपण मी ओळखून घेते. पिऊताई तुला येऊशी वाटतं का ग त्या घरी परत? हे बघ तुझं काय चाललंय हे सकाळी सकाळी? हे बघ मला उशीर होतोय, मला कामाला जायचंय. पिऊताई सांग ना ग. आपे कशाला उगाच काहीतरी विषय काढतेस? आणि हे बघ मला काय वाटतं, ह्याला काय अर्थ आहे का? हो पिऊताई, पण मला असं वाटतं की तू त्या घरी परत यावं, तू आणि आरू दोघांनी बी. तुला आणि मला काय वाटतं ना, याला काहीच अर्थ नाहीये. पिऊताई त्या घरातल्या एकाला बी असं वाटत नाही बघ. पण एकाला नाही, दोघांना वाटतं की. दोघांना कशाला, तिघांना वाटतं. तिघांना नाही, चौघांना वाटतंय पिऊताई. काय चाललंय तुझं? अगं हो, हे बघ अर्जुला मला वाटतं तू घरी परत यावं, बाबांना वाटतं तू घरी परत यावं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्मिता त्यांना पण वाटतं तू घरात परत यावं. झाले की नाही चौघ जण? आप्पे बाकी कोणाला काय वाटतं ना, याला काहीच किंमत नाहीये त्या घरामध्ये. पिऊताई तू एकदा येऊन तर बघ, मग कळलं ना तुला आपोआप. तू हा विषय बोलायला आलीस का इथं? तसं नाही, मला खरंच असं वाटतं तू तिथे परत यावं. तुझ्याशिवाय ना आरूशिवाय ते घर अपूर्ण आहे पिऊताई. आप्पे हे बघ, मला परत नाही पडायचं या सगळ्यामध्ये. झाला तेवढा मनस्ताप खूप आहे. तू नको ना एवढा विचार करू, आपण काहीतरी मार्ग काढू की. आप्पे इथं तुझ्याशी बोलता सुद्धा येत नाही ग. मार्ग काढायचं तर लांबच राहिलं. तुला असं नाही वाटत का ग, तू छान असं कुटुंबात आपल्या घरात राहावं? दीपे येणार होता, त्याला फोन कर बरं जरा. माझं उत्तर दे, मी काहीतरी विचारते तुला. आप्पे पिऊताई सांग ना ग, एकदा ट्राय करून बघ की, एकदा. हे बघ अरुण, तू एकदा सहजच घरी ये. हा हे बघ, तुला असं वाटलं ना की काहीच बदललं नाहीये तर परत निघून जा. मी तुला म्हणेल इथं थांबू नको म्हणून, बस. नाही नाही, हे बघ आता माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे, माझं काम. आणि तुझं काम नाही थांबणार, हे बघ शब्द आहे हा माझा. आप्पे पिऊताई एकदा ग, नाही ग. पिऊताई एकदा घरी ये ना, आज रात्री येते. आप्पे ठरलंय हे, तू आरूला घेऊन घरी ये. ऐक ऐक ऐक, आणि छान कपडे घालून ये, आरूला पण छान आवरून घेऊन ये. मी आरूच्या आवडीचं सगळं करून ठेवते. ऐक, मला लई काम आहेत, मला लई तयारी करायची. तू येतेस. बाय 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 पिऊताई, बाय. आप्पे ही पोरगी ना ऐकणार नाही अजिबात. हे घे. आप्पे अगं येणार होतीस तर कळवायचं तरी ना. अगं नाही मम्मी, मी पिऊताईला भेटायला गेलते ना, म्हणलं जाता जाता मम्मीला पण भेटाव म्हणून आले. काय म्हणत होती पियू? अगं काही नाही, मीच तिला सांगायला गेलते का घरी परत ये म्हणून. मग काय बोलली? मम्मी तिला लई शंका आहेत ग. आप्पे बरोबर आहे बघ तिचं. म्हणजे घरात एकदा निघून गेलेल्या बाईला असं घरात येणं सोपं नसतंय बघ. अगं हो, मला बी कळतंय की, पण मम्मी तिचं परत घरात येणं तिच्यासाठी आणि आरूसाठी चांगलं आहे ना, म्हणून केलं ग. आप्पे मला कधी कधी खरंच कळत नाही बघ, तू एवढी मोठी आणि समजूतदार कधी झालीस ती. मम्मी त्यात काय एवढं? मी का नाही नवीन नवीन लग्न झालेल्या लई पोरी बघितल्यात. म्हणजे तू माझी पोरगी आहेस म्हणून नाही बोलत मी. तुझं लग्न झाल्यापासून तू लई समजूतदार झाल्यास. तुझ्यामुळे झाले मी समजूतदार. अगं खरंच, मी तिकडे गेले ना तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली बघ. मम्मी अशा लई बारीक सारीक गोष्टी असतात ज्या आई ना असं लेकीच्या हाताला धरून कधी शिकवत नाही का, हे कर हे करू नको, पण लेक ना आपल्या आईकडे बघून बरोबर शिकते बघ. माझं बी तसंच झालंय. तू कसं सगळं घर सांभाळती, सगळ्यांची काळजी घेती. बास कर आता. अगं खरंच मम्मी, मला ना आधी लई वाटायचं मम्मी माझ्याकडनं लई काम करून घेते, लई ताप देते. सासरी गेल्यावर कळलं बघ का मम्मीच बरोबर होतं. ह्या सगळ्या बरोबरच आप्पे स्वतःची नीट काळजी घे. आणि अभ्यास चालू आहे ना? हो, अभ्यास चांगला चाललाय. बरं चला येऊ का? आप्पे अगं थांब, जेवून जा आता. अगं बाई जेवण नको. अगं मी घरी सांगितलं नाही, आपली बाहेरच्या बाहेर आलते. आप्पे अगं परत येते की निवांत, त्यात काय एवढं. बापून सांग आठवण काढली म्हणून, आणि ते पहिलाही सांग घरी मार म्हणू चक्कर. सांगते. येऊ? आप्पे हा
काय मम्मी? काळजी घे. काय हो, अजून एक कप चहा देऊ का? नको, सकाळपासून 3 कप झालाय. बर. रुपाली, हा, अपर्णा कुठे गेली? हो ती जरा बाहेर गेलीये. मला सांग, ती अभ्यास करते ना? हा करते, पण तिला जमल तसंच करते. जमेल तसं करून कसं चालेल? का हो, काय झालं? अगं रुपाली, या परीक्षेत नुसतं हुशार असून चालत नाही, अभ्यास करायला लागतो. पोरं 8-8 तास करतात तेव्हा कुठं जमतं. आणि खरं सांगू का, मला अपर्णाकडून खूप अपेक्षा आहेत. होईल ती, पण हे असं लिहून कसं चालेल? अहो काय झालं सर? अगं काही नाही, हे म्हणत होते की तू लवकरच कलेक्टर होशील. थांब रुपाली, तिला खोट्या आशा दाखवू नकोस. तुझा अपर्णा, तू खूप कमी पडतीयस. कसा लिहिलायस पेपर? कसं होणार आहे यांनी? सर सॉरी. कसं आहे काय? जरा वाईस घोटभर चहा मिळेल का आम्हाला? नाही म्हणजे कलेक्टर मॅडमचा गाव दौरा झाला असला तर. स्वयंपाकाची तयारी झाली का ग? हो आई, मी तयारीच करायला चालले होते. आई, तुझा हात बरा नाही झाला का अजून? आता एवढ्यात होतोय होय? अरे किती जोरात मुरगळलाय, पार वाकडा झाला होता. हाय का नाही ग रुक्मिणी? होय, तर डॉक्टरांनी अजून पट्टी ठेवायला सांगितली. सर मला 2 दिवस द्या ना, मी हाच पेपर परत देते बघा. परत लिही, पण परत असा लिहू नकोस. काय र, नापास बिपास झाली का काही? मला वाटलंच होतं. पण मी काय म्हणते, आपल्याला झेपत नाही काय नाही तर कशाला त्या अभ्यासाच्या फंदात पडायचं? ऍक्च्युली मी पण तिला हेच सांगणार आहे. जर तुला झेपत नसेल तर कलेक्टर व्हायचं स्वप्न विसर. स्वप्नील, काय म्हणले डॉक्टर? एक टेस्ट झालीये, त्याचा रिझल्ट येईल, बघूया म्हणले. काय त्या टेस्टवर आणि ट्रीटमेंटवरच सगळा पैसा वाया चाललाय. रिझल्ट मात्र काय अजूनही येणार झालाय. अहो सरकार येणार की, आता तर डॉक्टर म्हणलेत की प्रगती आहे ना दादा? हो आहे ना, आहे प्रगती आहे. अरे वा, असं म्हणले का? हाय ना प्रगती? बर बर, मग बसायचं जेवायला. हा या वाडा. काय सांगतीये? अरे वा, काय भया, आपण कुठं बसलो याचं बी भान नसतं ह्या दोघांना. आमच्याच घरात बसलोय मावशी. हा हे अर्चा, अरे पण झालं काय सांग की. अहो कदम, आपल्याकडे आता स्पेशल पाहुणे जेवायला येणार आहेत. कोण र? सरकार, त्या पाहुण्यांना बघून तुम्ही लई खुश होणार आहे बर का. वडापावला येणार आहेत वाटतं. बोललंच पाहिजे ना प्रत्येक वेळी, है ना मावशी? सरकार आजोबा, आलास ना आपल्या सरकार आजोबांना भेटायला? अच्छा, हा छोटा पाहुणा येणार होता का? सरकार आजोबा, कसं वाटलं माझं सरप्राईज? एकदम गोड, तुझ्यासारखंच. आम्हाला माहितच नव्हतं हा छोटा पाहुणा आमच्याकडे येणार आहे आमच्या सोबत जेवायला. पियुताई, अगं ये की. कशाला?
खबरदार, या घरात अजिबात यायचं नाही. अरे सुजात, तिला आत तर येऊ दे. नाही काका, अजिबात नाही. या घरात पाऊल जरी ठेवलं ना तर माझ्या इतकं वाईट कोण नाही.